संग सोबतीची साथ मन दिवाळीत रात्र. नमस्कार दादा. नमस्कार. आपले नाव सांगा. मी विवेक वसंतराव बच्छाव, राहणार लखमापूर. मोबाईल नंबर सांगा. 9423010320. तर दादा, स्वरा समृद्धीची कोणती व्हरायटी लागवड टाकली होती आपण? स्वरा समृद्धीची जयपूर पिंक ही व्हरायटी टाकली आहे. तर जर्मिनेशन कसं वाटलं तुम्हाला? जर्मिनेशन एक 90-95% जर्मिनेशन झालेलं आहे. त्याच्यापैकी एक 5-10% तो मोठा पाऊस झाल्यामुळे तेव्हा टाकलेलं होतं बियाणं. 5-10% त्याच्यात खराब झालेलं आहे. पण आता जवळजवळ 85 ते 80-85% आम्हाला त्याच्यात रोपाची क्वालिटी मिळाली. तर व्हरायटीबद्दल काय वाटतं दादा तुम्हाला? दादा, या व्हरायटीत मुळवा चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे आणि रोगाला बळी न पडता आज एवढ्या वातावरणात सुद्धा 80 ते 85% आम्हाला रोप आता लागवडीसाठी उपलब्ध झालं आहे. बरं, आता एकूण लागवड किती करताय तुम्ही? मी आता एकूण लागवड जवळ 10-12 एकर लागवड. आणि बियाणं किती किलो घेतलं होतं आपण? आम्ही 50 किलो बियाणं घेतलं. 50 किलो जयपूर पिंक. जयपूर. तर तुम्ही आतापर्यंतच्या कंडिशन मध्ये खुश आहात का? 100% खुशी आहे आम्हाला, कारण एवढ्या वातावरणात जर आम्हाला एवढं चांगलं रोप मिळत असेल तर व्हरायटीबद्दल आम्ही अतिशय खुश आहोत. या पुढील आपण व्हिडिओ घेतो स्टोरेजचे, काढणीचे. तर हाताच्या पावलाला श्वास फुटू दे. दादा नमस्कार. नमस्कार. तर आपण लागवड केली आता किती दिवस झाले? लागवड होऊन आता याला 25 दिवस झाले. 25 दिवस झाले. तर लागवडीपासून तर आतापर्यंत कांद्याचं काय वाटतं तुम्हाला? कांदा अतिशय ग्रोथ आहे कांद्याला. आता सेकंड डोस देतोय मी कांद्याला. पहिला डोस लागवडीच्या टायमाला दिला होता. हो. त्यानंतर मग आता कोणता डोस देताय तुम्ही? आता हे 8-21-21 आहे, MOP आहे आणि सल्फर. सल्फर. हाताच्या पावलाला श्वास फुटू दे. नमस्कार दादा. नमस्कार. आपले नाव सांगा. माझे नाव विवेक वसंतराव बच्छाव, पत्ता? राहणार लखमापूर, तालुका बागला. मोबाईल नंबर सांगा आपला. 9423010320. तर दादा, स्वरा समृद्धीचं जयपूर पिंक तुम्हाला कसं वाटलं? स्वरा समृद्धीचं जयपूर पिंक ही व्हरायटी अतिशय उत्कृष्ट आहे. हा बघा माल. ह्या मालाची क्वालिटी मी आतापर्यंत जवळजवळ खूप दिवसापासून शेती करतोय, पण अशी क्वालिटी आजपर्यंत मिळाली नव्हती. त्याच्यात कारण असं आहे, स्वरा समृद्धीची जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती खूप महत्त्वाची आहे. याचं कारण एवढ्या 2 महिन्यात वातावरणात खूप बदल झाले. त्या वातावरणाच्या बदलामध्ये 1 किंवा 2च स्प्रे केले मी, तरीसुद्धा चांगला रिझल्ट मिळाला. पण तुम्हाला एका एकरी किती उत्पन्न मिळालंय? थोडं हे वातावरण आता शेवटी बिघडल्यामुळे तरी एकरी 150 ते 170 क्विंटलच्या आसपास मला ॲव्हरेज मिळेल. वातावरण खराब असल्या कारणाने चांगलं होतं. हो, इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत एक ॲव्हरेज चांगलं. आपण विवेक बच्छाव यांच्या चाळमध्ये आलेलो. तर दादा, कांद्याबद्दल काय सांगता तुम्ही? ते चाळीमध्ये आणल्यानंतर काय पुढची प्रोसेस? तर शेतातून काढणी केल्यानंतर लगेच ताळीत आणतो. ताळीतून आतमध्ये कप्प्यामध्ये लगेच टाकते. आजची तारीख काय तुमची? 31 मार्च 2025. तर साधारणतः किती दिवस तुम्ही चाळीमध्ये ठेवणार आहे? मार्केट पोझिशनवर असल्यास रेटचं काय खाली इशू त्याप्रमाणे जर राहिलं तर आम्ही दरवर्षी दिवाळीच्या नंतरच माल काढतो. हा पण आता कांद्याची क्वालिटी बघता याचे जे आहे पत्ती 2 लेअरमध्ये आत्ताच पत्ती आहे त्याची, आणि साई गेल्यानंतर अजून वाढेल. त्याच्यामुळे मला वाटतं की हा कांदा टिकून समजा जास्त असेल. आता माझं पहिलंच वर्ष आहे, अनुभव कमी आहे, पण तरी सुद्धा मागच्या वर्षाच्या अनुभवापेक्षा हा अनुभव चांगला वाटतो. धन्यवाद दादा.